आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य विधिमंडळाचं 27 जून ते 13 जुलैपर्यंत अधिवेशन होणार आहे। तर 28 जूनला बजेट सादर होणार आहे। विरोधी पक्षनेत्यांनी आणखी आठवडा वाढवून घ्या अशी मागणी केली होती। त्यावर अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी बैठक घेऊन आपण ठरवू असं ठरलेलं आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी। राज्य विधिमंडळाचं 27 जून ते 13 जुलैपर्यंत अधिवेशन होणार आहे अशी माहिती समोर येते। तर 28 जूनला बजेट सादर होणार आहे असं देखील कळतंय। विरोधी पक्षनेत्यांनी आणखी एक आठवडा वाढवून घ्यावा अशी मागणी केलेली होती, मात्र त्या संदर्भात अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय 27 जून ते 13 जुलै राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार असल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आता बीएससी झालेले आहेत। दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही बैठका झालेल्या आहेत आणि या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की 27 जून ते 13 जुलैपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे 28 जूनला बजेट सादर होणार आहे। त्याचबरोबर विरोधी पक्षनेत्यांनी मागणी केली होती की अजून एक आठवडा हे अधिवेशन वाढून पाहिजे। तर शेवटचा दिवस असणार आहे अधिवेशन, त्याच्या एक दिवस आधी परत पुन्हा बीएससी होणार आहे आणि त्यात ठरणार आहे का अधिवेशन वाढवायची गरज आहे की नाहीये, तेव्हा हे ठरवलं जाणार आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी आमदारकीची टर्म आहे या टर्मचा हा शेवटचं अधिवेशन असणार आहे। त्या कारण दिवाळीमध्ये विधानसभा लावू शकते, त्यामुळे हे शेवटचं अधिवेशन मानलं जातं या आमदारकीच्या टर्मचं, हे एक महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर यावेळी शनिवारी सुट्ट्या असतात त्या शनिवारीही अधिवेशन होणार आहे। म्हणजे 28ला बजेट सादर होणार आहे, 29ला शनिवार आहे, या दिवशी अधिवेशन होणार आहे, 13 तारखेला ही शनिवार आहे, त्या दिवशीही अधिवेशन होणार आहे। अधिवेशन शनिवार हा सुट्टी दिवस ठरला जातो, परंतु यावेळी शनिवारीही अधिवेशन होणार आहे। निश्चितच धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी।